आमच्या काळात सगळे एकत्र यायचे. सण, उत्सव, भजन, कीर्तन आणि गावभर हशा. म्हणजे आजीबाई, तुमच्या काळात मोबाईल न होते का? तुम्ही बोर न व्हायचेत का? बोर खायचं बोर. कंटाळा आजीबाई कंटाळा. अरे वेड्या, आमच्याकडे नेटवर्क नव्हतं पण संबंध होते. संध्याकाळी सगळे अंगणात जमायचे. फुगड्या, लंगडीपडी, आंधळी कोशिंबीर, अखाडे आणि विठोबाची आरती. वाव, किती वेगळी नावे आहेत या खेळांची. कसे खेळायचे हे खेळ? आम्हाला तर फक्त मोबाईलचेच गेम्स खेळता येतात. अगं, मला माहीत आहे, माझ्या आजीने शिकवले आहेत कसे खेळता हे खेळ. चला खेळूया. Without technology, they had to rely on community and human interaction for entertainment and learning. हो ग, साधेपणातच आनंद होता. आमचं जग छोट होतं पण मन मात्र मोठी होती. संस्कृती, माणुसकी आणि गोष्टी हाच आमचा खजिना होता. अहो आजीबाई, आज आम्ही खूप काही शिकलो. तुमचं आयुष्य म्हणजे प्रेरणादायी गोष्टी आहे. गोष्टींमध्ये एवढं ज्ञान लपलेलं असायचं. आजकालची मुले ते काहीतरी पीटी चॅट जीपीटी. हा तेच रे. आम्ही तर चिंतामणी पंडित होते, त्यांना विचारायचो. अहो आजीबाई, तुमचे ज्ञान तर अमर आहेत. हो खरंच. शहाणपण पुस्तकांतून नाही रे, अनुभवातून येतं. जेव्हा मन शांत आणि डोळे जागरूक असतात तेव्हा जीवन शिकवतं. आजी, तुमच्या गोष्टींपासून आम्ही शिकलो, वेळ बदलते पण चांगल्या गोष्टी तसेच राहतात. मोबाईलचे खेळ खेळण्याऐवजी अंगणातले खेळ खेळायला पाहिजे. बरं मित्रांनो, आजपासून तुम्ही कोणते खेळ खेळणार?